आता मी तुम्हाला परत एकदा सांगते की आज पर्यावरण दिवसासाठी आपण इथे जमलेलो आहे, ठीक आहे. आणि आपण लोक काय शिकत आहे मी तुम्हाला याच्या पहिले परत एकदा सांगते की इथे आपण काय शिकलो की असं खूप सारं प्लास्टिक असतं जे आपल्या घरामध्ये जमा होत असतं वर्षभर. आपण खूप सारे, जसं आता प्लास्टिकचे कोणी कोणी बॉटल्स घेतात, पण असा बॉटल्स ज्या असतात त्या आपण फेकून देतो. फेकल्यानंतर काय होतं, याचे असे ढिग तयार होतात. हे जे ढिग असतात आणि असे खूप साऱ्या प्लास्टिकच्या बॉटल लोक नद्यांमध्ये फेकून देतात. नद्यांमधनं वाहत वाहत हे समुद्रामध्ये जातात. हे प्लास्टिक समुद्रामध्ये पॅचेसच्या फॉर्ममध्ये, म्हणजे असे जमा होऊन समुद्रामध्ये वेगवेगळे असे पॅचेस तयार झालेले आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, सगळ्या नवीन जनरेशननी प्रयत्नपूर्वक कॉन्शियस लिव्हिंगनी म्हणजे विचारपूर्वक वागलं पाहिजे की आपल्याकडे जेवढं पण प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकचं आपण कसं नियोजन करू शकतो. की आपण विकत बाजारामध्ये जाऊन कुंड्या घेण्यापेक्षा काय करू शकतो, घरीच या प्लास्टिकचा, या बॉटल्सचा यूज करून या बॉटलला जर तुम्ही योग्यरित्या वापरलं तर या बॉटलच्या अर्ध्या बॉटलला जर तुम्ही कट केलं तर यात तुम्ही झाडं लावू शकता. याच बॉटलला अर्धा पोर्शन जो उरतो याच्यामध्ये कट करून तुम्ही चिमण्यांसाठी धान्य ठेवून त्याला लटकवू शकता. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, जर तुमची खालच्या घरामध्ये पण राहत असाल तर जिथे पण तुम्ही पाहिलं असेल पक्षी येतात, तुमच्या घरी वेगवेगळे पक्षी येतात, तर त्या पक्ष्यांसाठी तुम्ही काय करू शकता, जसं आता छोटे छोटे चिमणे आहे, छोटे छोटे कबूतर आहे, यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये बाजरा ठेवू शकता. म्हणजे खारुताई, चिमण्या, त्याच्यानंतर सगळे कबूतर आपल्या थ्रू काय होणार की आपण छोट्या छोट्या प्राण्यांची पण सेवा केल्या जाईल. आणि झाडं लावल्यामुळे काय होणार की तुमच्या घरामध्ये पण हेच छोटे छोटे प्लांटर तुम्ही तुमच्या स्टडी टेबल जवळ ठेवू शकता, तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये ठेवू शकता, बेडरूम मध्ये ठेवू शकता. यांनी काय होणार, घरामधलं आतमधलं पण वातावरण. आणि आपण जेव्हा एखादं झाड वाजवतो तुम्हाला कसं वाटतं, चांगलं वाटतं ना. तर जितकं तुम्ही घरामध्ये या गोष्टींना ठेवाल तर तुम्हाला हे पण वाटेल की पहा हे मी बनवलेलं आहे, आपण स्वतःच्या हाताने बनवलेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे त्याचं पण तुम्हाला समाधान भेटणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही पर्यावरणासाठी काहीतरी कॉन्शियसली केलं, हे पण तुम्हाला त्याचा पण एक वेगळा आनंद होईल, ठीक आहे. हे नुसता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे पृथ्वीवरती राहत आहोत, ठीक आहे. तुमची जनरेशन पुढची जनरेशन आहे. पुढच्या जनरेशननी जितकं कॉन्शियसली वागाल तितकं तुमच्यासाठी तुम्ही एक अजून छान सगळं काही सृष्टी निर्माण करणार, ठीक आहे. जितकं इको फ्रेंडली वागाल, जसं आता तुम्ही बाजारामध्ये जाता तर उगाच प्लॅस्टिकच्या बॅग्स विकत घ्यायच्या का, नाही. तुम्ही काय प्रयत्न करायचा, घरूनच कापडी बॅग घेऊन जा. कापडाची बॅग कशाची बनलेली असते, सपोज कॉटनची पिशवी आहे, घरी आई एखादी कॉटनची पिशवी बनवते, ती पिशवी काय असते, ही जाऊन मातीमध्ये डिकम्पोज होऊन जाते, म्हणजे मातीमध्ये रुजून जाते. त्याच्यामुळे काही गरज आहे का विकत प्लॅस्टिक्स तुम्हाला घ्यायची, नाही. किंवा उगाच जंक फूड खायची गरज आहे का. जितकं होऊ शकेल प्लॅस्टिक वेस्टला कमी करा. जर तुम्ही हे केलं तर काय होणार, तुम्ही जिथे राहत आहात आपल्यावरती आपण ज्या एरियामध्ये राहतो ही पृथ्वी माता आज आपलं किती वजन उचलते. एवढे मोठे मोठे फ्लॅट्स आपण पृथ्वीवरती बांधत आहोत, आहे ना. 10 मजली इमारत, 20 मजली इमारत, 30 मजली इमारत, 40 मजली इमारत, कोणाच्या जोरावरती बांधत आहोत आपण, या धरती मातेच्या जोरावरती, बरोबर. आणि त्याच धरती मातेला आपण फक्त वागायचं कसंही म्हणून विचार न करता वागलं पाहिजे का, नाही. आपण जाणीवपूर्वक विचार करून वागलं पाहिजे की आज लोक म्हणतात की एक व्यक्ती काय करू शकतं, पण मला सांगा, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही एक व्यक्ती पूर्ण अवेअर आहात, जसं पियुष आहे, पियुष त्याच्या घरामध्ये अवेअर आहे की नाही, आम्हाला मॅडमनी शिकवलं प्लास्टिक बॉटल्स मधनं मी झाडं लावणार. मला सांगा, साधारण तुम्ही वर्षभरात असे किती झाडं लावू शकता, खूप सारे झाडं लावू शकता, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला माती कशी तयार करायची, या छोटे छोटे प्लांटर्स कसे तयार करायचे, आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचंय, जसा तुम्हाला मित्राला गिफ्ट द्यायचं तर तुम्ही काय करता, ग्रीटिंग कार्ड बनवता आणि गिफ्ट देता. त्याच्यापेक्षा एक साधी प्लास्टिकची, बरं याला काही खूप खर्च लागणार आहे का, नाही. ही ओल्ड रियूज प्लास्टिक बॉटल आपण म्हणजे वापरणार आहे, ठीक आहे. तर ओल्ड प्लास्टिक बॉटल मध्ये तुम्ही झाड लावू शकता आणि त्याला गिफ्ट मध्ये देऊ शकता. कोणाकडे जाताना जर तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून एखादं गिफ्ट दिलं तर समोरच्याला पण आनंद होईल की हे यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मेहनतीने दिला. आणि तुमची आठवण तर राहीलच, पण त्याच्याही मनामध्ये काय संकल्पना येणार की नाही आपण पण असे झाडं लावले पाहिजे, ठीक आहे. समाजामध्ये जगताना आपली पण काहीतरी जबाबदारी असते. आपण या भारत देशाचे नागरिक आहे, ठीक आहे. देवानी आपल्याला खूप काही दिलंय, पण आता आपली हा टाइम असा आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यामध्ये हे विचार आले पाहिजे आतापासून की नाही, आपण लोकांनी जितकं होऊ शकेल जास्तीत जास्त फक्त घरातच झाडं लावू नका, घराच्या बाहेर पण झाडं लावा. आता मागच्या वेळेस आम्ही लोक 1-2 दिवसा पहिले जाऊन बाहेर झाडं लावले. ती काय संकल्पना होती, त्याच्यामध्ये काय होतं, बाभळीचे झाडं असतात, काटेरी झाडं पाहिलं आहे तुम्ही. काही काही लोक प्लॉट्स विकत घेतात,
तर विकत प्लॉट घेतल्यानंतर पण त्याच्यामध्ये त्या रिकाम्या जागेमध्ये पण बाभळीचे झाडं लागतात, राईट. हे जे काटेरी झाडं असतात या काटेरी झाडांच्या मुळाशी थोडस जवळ गड्डा केला की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या पण बिया, आता आपल्या इथे सगळ्यांनी पाहिलं आंब्याचं झाड होतं. साधारण यावर्षी आमच्या आंब्याच्या झाडांनी सपोज 500 आंबा दिला, त्याच्यातला 200 ते 250 आंबा आम्ही वाटला आणि आमच्या जवळ उरल्या होत्या, ज्या बिया उरल्या होत्या, मॅक्झिमम बिया उरल्या होत्या, त्याच्यातनं जितक्या जास्तीत जास्त आम्ही प्रिझर्व करू शकलो, म्हणजे सेव्ह करू शकलो, त्या आम्ही सगळ्या जमा केल्या आणि त्या जाऊन अशा जिथे जिथे बाभळीचे झाडं होते त्याच्या इथे बाजूला गड्डा करून त्याच्यात लावल्या. आता याच्याने काय होतं, तुम्हाला जाऊन वापस पाणी टाकावं लागेल का त्या झाडाला? नाही, कारण हे जे काटेरी झाडं असतात यांच्यामध्ये पाण्याला रोखून ठेवायची क्षमता असते, त्याच्यामुळे हे ऑटोमॅटिकली या बीला पाणी देणार. दुसरी गोष्ट, आपल्याला काय करायचं, प्रॉब्लेम काय होतो की झाडांना वाचवावं लागतं है ना प्राण्यांपासून. नाही तर काय होईल, तुम्ही एखादं झाड लावाल, एखादं प्राणी जाऊन खाऊन टाकेल, पण इथे काटेरी झाडावर प्राणी जाईल का? नाही. का बरं नाही जाणार? कारण त्याला माहिती आहे इथे मला काटे रुतू शकतात. म्हणून अशा जागी जाऊन तुम्ही झाडं लावू शकता. आणि जेव्हा आपण लोक स्वतः हे सगळं करू, तर हे पहा, आपण मोबाईल वापरायच्या जागी आपण जर असे DIY केले, ड्रॉइंग केले, झाडं लावले, झाडांना पाणी दिलं, तर ही पण तुमच्या जनरेशनसाठी नवीन तुमचा छंद बनू शकतो. ठीक आहे. लोक म्हणतात की आम्ही काय करायचं, आम्ही जर मोबाईल नाही वापरत आहे, मोबाईलवर गेम्स खेळण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, निसर्गासाठी काही ना काही करू शकता. मग आता मला सांगा, किती लेकरं हे सगळं करायला तयार आहे? अशा प्लास्टिक बॉटल्स यावेळेस आता किती लेकरं आहे की जे म्हणतील की नाही दिवाळीमध्ये, आणि तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला ही संकल्पना आवडली का, स्वतःच्या हाताने असं बनवून द्यायचं करून, है ना? हा, तर ठीक आहे, नक्की आपण या पर्यावरण दिवसाला आता. आणि तुम्हाला मी हे पण सांगेन की